हॅलो. कृष्णा योगी रथपर अमरावती या स्पर्धेत सहभागी झालेला खेळाडू कृष्णा योगी ऑफिशियल टेबल जवळ येतील. अरे तुम्ही इकडे जा ना. हे तुम्हाला ऑब्जेक्शन आहे ना, तुम्ही इकडे जा. सर यांना ऑब्जेक्शन आहे, तुम्ही पण. हां एकदम तुमची टीम नाही पूर्ण. हॅलो. प्रमिला रामगणे फायनल बॉल आपलं 2027 ऑफिशियल टेबलवर यावे. रितेश राठोड आपण आलेलं नाही, आपल्याला प्राईज मिळू शकणार नाही तर आपण इथं एका मिनिटाच्या 2027 रितेश राठोड आपण लवकरात लवकर इथे प्रेझेंट व्हायचं आहे डायसला, नाहीतर आपल्याला प्राईज देण्यात येणार नाही. 2089 अभय इंगळे आपण सुद्धा इथं उपस्थित राहायचं आहे. ठीक आहे. ज्ञानेश्वरराव मालटांडे काका जिथे कुठे असतील कृपया या स्पर्धेमध्ये वैभव राजेंद्र शिंदे हा धावपटू नाशिकवरून आलेला आहे आणि नाशिकवरून येऊन यामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. काय तुझं नाव? मी वैभव राजेंद्र शिंदे नाशिकवरून अमरावती मॅरेथॉनसाठी आलेले आहे आणि स्पोर्ट्स करतो आणि मॅरेथॉन पळून खूप चांगलं वाटलं आणि मॅरेथॉनचं नियोजन पण खूप भारी आहे आणि मॅरेथॉन पण खूप चांगलं वाटलं आणि लहान मुलांसाठी वयोगट वगैरे त्याच्यानंतर 21 किलोमीटरला बाईक वगैरे प्राइस ठेवली. मॅरेथॉन दरवर्षी चांगली होती आणि यावर्षी पण खूप चांगली झाली. कशा प्रकारचं म्हणजे या अगोदर सुद्धा कुठे कुठे मॅरेथॉनला सहभागी झाले? आम्ही भरपूर प्रत्येक संडेला त्याच्यानंतर भरपूर कार्यक्रम असतात तर मॅरेथॉन ठेवले जातात तर आम्ही मॅरेथॉन करतच असतो, स्पोर्ट्स करतो त्यामुळे आणि आम्हाला हेच मॅरेथॉन वगैरे पळून डाएट वगैरे त्या गोष्टीचा खर्च वगैरे निघतो त्यामुळे आम्ही मॅरेथॉन करतो. खेळाडू आहे तू आणि काय भविष्यात काय बघण्याची इच्छा आहे तुझी? हेच स्पोर्ट्स मधून नॅशनल वगैरे मेडल करायचं स्पर्धेसाठी सर काय म्हणणं सकाळपासून जे नियोजन आहे यामध्ये ज्या प्रकारे स्पर्धक सहभागी झालेले आहे यामध्ये कशा प्रकारे स्पर्धकांनी सहभाग घेतला, काय आपल्या प्रतिक्रिया? या अटल दौड ह्या गेल्या 4 वर्षापासून सुरू आहे आणि याच्यामध्ये पुऱ्या महाराष्ट्रातून खेळाडू पार्टिसिपेट होते. आता 8 वर्षात 8 किलोमीटर 20 वर्षात वैभव शिंदे हा नाशिकवरून आलेला आहे आणि त्याच्या प्रतिक्रिया आणि प्रत्येक जिल्ह्यातून हे खेळाडू इथे उपस्थित झाले आणि त्यांचा खूप मोठा रिस्पॉन्स चांगला आहे आणि ह्या दरवर्षी ह्या चालणाऱ्या ह्या स्पर्धा नितांत हे सुरू राहणार आहे कारण अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त या स्पर्धाचं नियोजन केलं जात आहे. माननीय तुषार भाऊ भारतीय यांच्या माध्यमातून यामध्ये आम्ही नेहमी याच्या सहकार्य करत असतो आणि जास्तीत जास्त खेळाडूंना त्याचं प्रोत्साहन मिळावं या उद्देश हा आमचा असतो. काय तुझं नाव आणि कोणता नंबर पटकवलाय? माझं नाव कृष्णा योगी आहे. मी फर्स्ट क्रमांक पटकवलाय फन रन मध्ये. गुरुकुल संस्थेचे अध्यक्ष व या श्रद्धेय अटल दौड या स्पर्धेचं आयोजन करणारे तुषारजी भारतीय, मंचावर विराजमान माजी महापौर चेतनजी गावंडे, संपूर्ण ॲथलेटिक्स संघटनेचे पदाधिकारीगण, गुरुकुल संस्थेचे पदाधिकारीगण, या ठिकाणी हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेले सर्व वयोगटातील खेळाडू यांचं मी मनपूर्वक अभिनंदन आणि कौतुक करतो. श्रद्धेय अटलजी हे केवळ या देशाचेच नेते नव्हते तर संपूर्ण जगामध्ये एक विश्वशांतीचा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश घेऊन संपूर्ण जग कशा पद्धतीने शांतीच्या मार्गावर एकात्मतेच्या मार्गावर मार्गक्रमण करेल अशा प्रकारचे एक विश्वनेते होते. अटलजीचा एकंदरीत जीवनाचा प्रवास हा अत्यंत संघर्षमय असा राहिला आणि म्हणून त्यांचे
चरित्रातील गुणवैशिष्ट्ये लक्षात घेता आपल्या राष्ट्राकरता लाभलेली अत्यंत महान विभूतीमध्ये श्रद्धेय भारतरत्न अटलजी वाजपेयी यांचं नाव घेतलं जातं आणि म्हणून आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने गुरुकुल शिक्षण संस्था व ॲथलेटिक्स संघटना यांनी नित्य दरवर्षी ही स्पर्धा सर्व वयोगटातील युवकांकरता, तरुणांकरता व सिनियर गट करता आयोजित केलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून भरभरून प्रतिसाद दैनंदिन दरवर्षी वाढत्या संख्येमध्ये या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये या स्पर्धकामध्ये विजयी स्पर्धकांचं कौतुक करण्याच्या दृष्टिकोनातून एक या ठिकाणी बक्षिसाचा लयलूट अशा प्रकारची या ठिकाणी आयोजकाच्या माध्यमातून दरवर्षी केला जाते. या दौडमध्ये एक राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश, शांतीचा संदेश घेऊन सर्व खेळाडू हे आपले दौड करत असतात. आमच्या ॲथलेटिक्स संघटनेचे प्राध्यापक अतुलजी पाटील, आमचे हिरोळेजी आणि या संघटनेचे इतर पदाधिकारी हे गेल्या 15 दिवसापासून कार्यालयाचं उद्घाटन झालं तेव्हापासून दिवस रात्र यामध्ये जुंपलेले आहेत. तसेच जेवढे तुषारजी भारतीय यांचं मित्रमंडळ आहे ते देखील या ठिकाणी गेल्या 15 दिवसापासून कार्यकर्ता, मातृशक्ती हे देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी परिश्रम करत आहेत. भूतळाताई भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या उपाध्यक्ष प्रदेशाच्या गावंडे या ठिकाणी गेल्या 15 दिवसापासून ही स्पर्धा यशस्वी होण्याकरता सहकार्य करत आहे. याशिवाय अमरावती शहरातील सर्व खेळाडू व विविध संघटना देखील क्रीडा क्षेत्र असल्यामुळे आपापल्या परीने ज्या प्रकारचं सहकार्य या ठिकाणी या आयोजकाला करतात त्याच्या माध्यमातून ही स्पर्धा यशस्वी होत असते. मी सर्व विजयी खेळाडूंचं, धावपटूंचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आमच्या जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे व ज्यांनी अनेक खेळाडू या ठिकाणी घडवले असे डॉक्टर उत्तमसिंग ठाकूर की ज्यांनी आपल्या आयुष्याचं योगदान ॲथलेटिक्स संघटना आणि ह्या क्षेत्राकरता दिलेलं आहे. आज कुठल्याही प्रकारची मैदानी खेळ किंवा मैदानी स्पर्धा म्हटलं तर ठाकूर उत्तमसिंग सर शिवाय ती पूर्णत्वाला जात नाही. त्यांच्या माध्यमातून त्यांनी घडवलेलेच अतुलजी पाटील, हिरोळेजी व बाकी आमचे सर्व प्राध्यापक गण या ठिकाणी जुंपलेले आहेत. मी पुनश्च सर्वांना अभिनंदन करतो, कौतुक करतो विजयी उमेदवारांना व बाकीच्यांनी अधिक आपले परिश्रम करून आपल्या यश प्राप्त करण्याकरता. उत्तम सिंहजी प्लीज मंच पर आइए. आप आइए. सगळ्यांचं अभिनंदन करतो व या ठिकाणी माझ्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. पुढील बक्षीस उतरण्यासाठी प्राध्यापक अतुल